नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खाद्य श्रीमंती या यूट्यूब चॅनलवर। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत उपवासाची खमंग खुसखुशीत स्वादिष्ट अशी कचोरी। उपवास म्हटलं की साबुदाणा वडा, खिचडी असे पदार्थ आठवतात, पण आजची ही रेसिपी तुमच्या उपवासाची मजाच वाढवेल। कचोरी खुसखुशीत आणि खमंग होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स यामध्ये सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही कचोरी वरून खुसखुशीत आणि आतून मऊ होते, त्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतले आहेत, साबुदाणा आणि वरईचे पीठ घेतले आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, ओलं खोबरं किसून घेतलं आहे, मिरचीचा ठेचा घेतला आहे, साखर, मीठ, जिरे पावडर, ड्रायफ्रूट्स, तेल। सगळ्यात पहिल्यांदा आपण कचोरीसाठी लागणारं साहित्य बनवून घेऊया। इथे मी एका भांड्यामध्ये किसलेलं खोबरं टाकलंय। आता याच्यामध्ये 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, थोडीशी जिरा पावडर टाकायची आहे, तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल। इथे मिरची घेतली आहे बारीक करून, ती टाकून घ्यायची आहे आपल्या आवडीप्रमाणे, थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे, ड्रायफ्रूट्स तुम्हाला नसतील टाकायचे तर नाही टाकले तरी सुद्धा चालतील। आता सारणाला व्यवस्थित एकजीवपणा येण्यासाठी एक अर्धा बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित। आता आपलं सारण तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने सारण तयार करून घ्यायचं आहे। आता या सारणाचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत, एकसारखे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। मी अशा पद्धतीने सगळे गोळे तयार करून घेते। व्यवस्थित हाताच्या साहाय्याने दाबून गोल छोटे छोटे गोळे तयार करून घ्या। इथे सगळे सारणाचे गोळे तयार करून झालेले आहेत। आता आपण कचोरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया। इथे उकडलेला बटाटा घेतला आहे हातानेच कुस्करून। आता याच्यामध्ये 2-3 चमचे वरई आणि साबुदाण्याचं पीठ टाकून घ्यायचं, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाचा हा असा गोळा तयार करायचा आहे, याच्यामध्ये पाण्याचा कुठेच वापर केलेला नाही। आता हे पिठाचा थोडासा गोळा घेऊन आपण पुरणपोळीसाठी जसा गोळा बनवतो तसा बनवून घ्यायचा आहे। पिठाचा असा वाटीसारखा भाग बनवून त्याच्यामध्ये सारणाचा गोळा घालायचा आहे आणि व्यवस्थित गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो वरई आणि साबुदाण्याच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे। या अशा पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेतले आहेत। आता गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये हे गोळे एक एक करून सोडून घ्यायचे आहे। एका वेळी जास्त गोळे टाकायचे नाहीत, 2 किंवा 3च गोळे टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित तळले जातील, आतपर्यंत व्यवस्थित शिजतील। आता गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि व्यवस्थित या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। लालसर रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत या तळून घ्यायच्या आहेत। इथे आपण बघतोय कचोरी तळून झालेली आहे। आता याच पद्धतीने आपण
बाकीच्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. खूप छान असा कलर आलेला आहे. या सुद्धा कचोऱ्या तळून झालेल्या आहेत. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. या कचोऱ्या आपण दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो. इथे मी दही घेतलेलं आहे. खूप छान अशा या कचोऱ्या तयार होतात. वरून खुसखुशीत आणि आतून मऊ अशा या कचोऱ्या तयार होतात. त्यामुळे सगळ्यांना आवडतील. नमस्कार मंडळी, आजची कचोरीची रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा. तुमची कचोरी कशी झाली हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खाद्य श्रीमंती परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत चव जपा, परंपरा जपा आणि मराठी घरगुती पदार्थांवर प्रेम करत राहा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.